श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचूया. आज आपण कृपाचार्यांची थोडीशी माहिती वाचूया. जन्मेजय म्हणाला, शर नावाच्या गवताच्या बेटामध्ये कृपाचार्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांना अस्त्रांचा लाभ कसा झाला हे आपण मला कृपा करून कथन करा. यावर वैशंपायन म्हणाले, गौतम महर्षींना शरद्वान गौतम नावाचा एक पुत्र झाला. या पुत्राला उपजतच शरांची म्हणजे बाणांची जोड प्राप्त झालेली होती. या पुत्राची बुद्धी वेदाध्ययनामध्ये चालत नसे, पण धनुर्वेदात मात्र त्याच्या बुद्धीचा अप्रतिहत संचार होता. वेदाध्ययन करणारे ब्रह्मचारी तपश्चर्येच्या बळावर ज्याप्रमाणे वेदांचे ज्ञान आत्मसात करून घेतात, त्याप्रमाणे शरद्वान गौतमाने अस्त्रविद्येतील तपश्चर्येच्या बळावर सर्व अस्त्रांची प्राप्ती करून घेतली. धनुर्वेदामध्ये प्रावीण्य संपादन केल्यामुळे आणि दीर्घकाळ केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे गौतमाने इंद्राला कमालीचे अस्वस्थ केले. नंतर इंद्राने त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी जानपदी नावाची देवकन्या अप्सरा त्याच्याकडे पाठवली. ती जानपदी शरद्वानाच्या रमणीय आश्रमामध्ये गेली आणि तिने धनुष्य आणि बाण धारण करणाऱ्या गौतमाला भुरळ घातली. एकच वस्त्र धारण करणाऱ्या आणि सर्व जगात अप्रतिम सौंदर्यवती असलेल्या त्या अप्सरेला एकटीला वनामध्ये पाहताच गौतमाची कळी खुलली आणि त्याच्या हातातून धनुष्य आणि बाण गळून खाली जमिनीवर पडले व त्याच्या सर्वांगाला विलक्षण कंप सुटला. तथापि ज्ञानाच्या गौरवामुळे आणि तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळे महाप्राज्ञ गौतमाने लोकोत्तर धैर्याने आपल्या मनाला आवर घातला. पण त्याचा कामविकार एकाएकी इतका बळावला की त्यामुळे त्याच्या वीर्याचे स्खलन झाले आणि ते त्याच्या ध्यानातही आले नाही. त्याने आपले धनुष्य टाकून दिले, बाण फेकून दिले, कृष्णाजीनेही भिरकावून दिली. आपल्या आश्रमाकडे पाठ फिरवली, त्या अप्सरेकडेही पाठ फिरवली आणि तो तेथून तत्क्षणी निघून गेला. त्याचे वीर्य शर नामक गवताच्या बेटात पडले. गवताच्या बेटात पडलेल्या त्याच्या वीर्याचे 2 भाग झाले आणि त्यांच्यापासून शरद्वान गौतमाला एकाच वेळी 2 आपत्ये झाली. राजा शांतनू एकदा सहज मृगया करण्यासाठी अरण्यामध्ये गेला होता. गवताच्या बेटामध्ये ते जुळे कोणा एका सैनिकाच्या नजरेस पडले. त्या जुळ्याजवळ त्याला धनुष्य दिसले, बाण दिसले आणि कृष्णाजीनेही दिसली. कोणातरी धनुर्विद्येत पारंगत असलेल्या ब्राह्मणाची ही 2 आपत्ये असली पाहिजेत हे त्या सैनिकाच्या ध्यानात आले आणि त्याने राजाला ते जुळे दाखविले, धनुष्य दाखविले आणि बाणही दाखविले. राजाच्या मनात कृपा निर्माण झाली आणि ते जुळे घेऊन तो आपल्या घरी गेला. ही आपलीच आपत्ये आहेत अशीच त्याने समजूत करून घेतली. राजाने म्हणजे शांतनूने गौतमाच्या त्या 2 आपत्यांचा प्रतिपाळ केला आणि त्याने त्यांचे संस्कारही केले. इकडे गौतमसुद्धा आश्रमातून बाहेर पडला आणि धनुर्विद्येचे अध्ययन करू लागला. त्या 2 लहान अर्भकांचे शांतनूने मोठ्या कृपेने पालन केले, म्हणून त्याने मुलाचे नाव कृप असे ठेवले आणि मुलीचे नाव कृपी असे ठेवले. आपल्या आपत्यांचा शांतनूने
प्रतिपाळ केला आहे हे गौतमाला तपश्चर्येच्या बळावर अंतर्ज्ञानाने समजले. लगेच तो शांतनूकडे आला आणि त्याने आपल्या पुत्राला म्हणजे कृपाला आपले गोत्र सांगितले. इतरही साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याला शरदवान गौतमाने 4 प्रकारचा धनुर्वेद शिकविला, विविध शास्त्रे शिकविली आणि धनुर्विद्येतील साऱ्या गुह्य गोष्टी त्याने कृपाला इत्थंभूत सांगितल्या. कृप अशा प्रकारे थोड्याच काळात धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ आचार्याच्या पदवीला पोहोचला. धृतराष्ट्राच्या पुत्रांनी, पांडवांनी, यादवांनी, वृष्णी कुळातील इतर वीरांनी तसेच अनेक देशांमधून आलेल्या इतर राजांनीही कृपाचार्यांपासून धनुर्विद्येचे शिक्षण घेतले. वैशंपायन म्हणाले, आपल्या नातवांनी धनुर्विद्येमध्ये विशेष प्रावीण्य संपादन करावे अशी कल्पना भीष्माच्या मनात आली. म्हणून त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत भीष्माने धनुर्विद्येत व अस्त्रज्ञानात पारंगत असलेल्या आणि ज्यांचे सामर्थ्य सर्वश्रुत होते अशा आचार्यांच्या जवळ चौकशी केली. धनुर्विद्येमध्ये ज्याची विशेष गती नाही व अस्त्रांचा विनियोग करण्याच्या बाबतीत जो पारंगत नाही आणि ज्याचे एकंदर कर्तृत्व डोळ्यात भरण्यासारखे नाही व ज्याच्या ठायी देवांना शोभेल असा लोकोत्तर पराक्रम नाही, असा कोणताही आचार्य कुरुकुळातील राजकुमारांना मोठ्या तयारीने अस्त्रविद्येचे शिक्षण देऊ शकणार नाही. असा विचार करून भरतश्रेष्ठ भीष्माने पांडवांना आणि कौरवांना शिष्यत्वाच्या नात्याने वेदवेत्या प्रज्ञावंत भारद्वाज द्रोणाच्या ताब्यात दिले. अस्त्रवेत्या आचार्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या द्रोणाचा महात्म्या भीष्माने यथाविधी उत्कृष्ट सत्कार केला. या सत्कारामुळे महाभाग द्रोण संतुष्ट झाला आणि त्या सर्व राजकुमारांचा त्याने शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्याने त्यांना धनुर्विद्येचे सांगोपांग शिक्षण दिले. थोड्याच काळात ते सर्व राजकुमार सर्व प्रकारच्या शस्त्रांचा उपयोग करण्याच्या बाबतीत प्रवीण झाले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.